येतोय साहेब. साहेब, तुम्ही साकेतची हॉटेल्स, लॉज आणि हॉस्पिटलमध्ये जी चौकशी करायला सांगितली होती तिथे सगळी चौकशी केली आम्ही, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. कसं काय? ये बघ जरा. हा वाडा, हे त्याचं गेट, हे रस्ते, हा आहे साकेत पळायला निघाला कुठल्याही दिशेला किती लांब पळणार आहेत, इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये, इतकी शक्ती त्याच्यात. हा हायवे समजा इथपर्यंत पोहोचला, समजा एखाद्या गाडीला हात दिला निघून जाईल तो, पण त्याच्यात ताकद नाही ना हायवेपर्यंत पोहोचायची. इथेच कुठतरी गावात येतो. सगळं वाड्याभोवती घुटमळत आहे, सगळ्या गोष्टींचा संबंध वाड्याशी. नमस्कार साहेब. त्या समाजसेवक हरिश्चंद्र हजारेची सगळी माहिती काढली मी. काय माहिती काढली? सर, तो वसुलीच्या सुपारी घेणारा भाई येतो, जबरदस्तीने लोकांच्या जमिनी खाली करायला लावतो. त्याच्यावर हाफ मर्डर, मारामारीचे पण गुन्हे आहेत. खंडणी कोरा येतो साहेब, लोकांना धमकावून पैसे पण घेतो. असते लोक तुमचे फॅमिली फ्रेंड आहेत? हे गुंड लोक तुमचे फॅमिली फ्रेंड आहेत? साहेब, मलाच माहित नाही तो आमचा पाहुणा कुठून लागतो. आता आप्पांनी सांगितले, पण मला यातलं काहीच माहित नाही. तुझ्या वडिलांचं आणि त्या गुंडाचं काय नातं आहे, काय संबंध आहे त्यांचं? साहेब, मी नाही सांगू शकत. मीच त्याला पहिल्यांदा बघितलंय. साकेत सोबत घातपात झालाय, वाड्यात झालाय, तुमच्या वाड्यात. माणसं मरतायत, सापडत नाही, गायब होत आहेत. सगळा वाडाच खोदून काढला पाहिजे. खूप वेळ वाया घालवलाय देवी सिंग, खूप वेळ वाया घालवलास. ही टिंपल आली, या दोघींमुळे नको त्या गोष्टीत अडकत चाललायस तू. माझे पैसे अडकलेत म्हणून मी इथे थांबलोय, नाहीतर मी कधीच गायब झालो असतो. अरे डिंपल, ये 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 ये. 100 वर्ष आयुष्यभर का तुला, तुझाच विचार करत असो. माझा हेच ना, कधी या गावातनं सगळं पैसे घेऊन पळून जातोय आणि डिंपीला एक फुटकी कवडी पण देणार नाही, हाच विचार करत होता ना. पण असा जर विचार करत असाल ना तर मला चालणार नाही. तो आत्ताच्या आत तिथंच थांबवायचा. मला जर फसवलं ना तर सगळ्या गावाला ओरडून सांगितलं तुम्ही कोण आहे ते. झालं, फालतू विचार करून आपल्या बुद्धीची कुवत दाखवून झालं. आता जे काम सांगितलंय ते झालं का? नंबर प्लेटचं काय झालं? माहिती काढायचं काय झालं? वाईट जरा दम घ्यायला शिका. हा, काढली सगळी माहिती काढली, माणसं लावलीच मी कामाला. माणसं? या गावात तुला कोण माणसं मिळाली? तू इथं काय करत? ते हे ब्लाऊज शिवायला आली? हा, बरोबर. ब्लाऊज. तुझं काम झालं ना, सगळं डाउनलोडिंग काढलंय. झालं? अयो, आलीच. अगं ती मगरची गाडी आहे. त्यो मगर लय मोठा सोन्याचा व्यापार आहे, म्हणजे त्याच्या पतसंस्था बी आहेत आणि ती मोठ्या मोठ्या राजकारणाला फंड बी पुरवतोय. खरं? म्हणजे सोन्याच्या धंद्यात ते काळा पैसा पांढरा बी करते. काय सांगताय? 10 पिढ्या त्याच्या बसून खातेल एवढा पैसा आहे त्याच्याकडे. होय? कसं आहे डाउनलोडिंग? एकदम भारी. पण मला सांग, तुला कशाला पाहिजे होती सगळी माहिती? मंग्या, ऐक ना, तुमची फालतू बडबड तिकडे जाऊन करता का? मला काम आहेत. मॅडम, तुमचा ब्लाऊज होईल 2 दिवसात, 2 दिवसांनी या. नाही नाही, मला ना अजून 2-3 ब्लाउज शिवायची. हा, चल तिकडे बसून बोलू. मला ब्लाउज शिवायचीत ना. एक काम करू, आपण आज संध्याकाळी भेटू. हा, संध्याकाळी? हो मंगेशराव. आता संध्याकाळ का होते ह्याचीच वाट बघत बसतोय मी. आज का नाही शॅम्पू लावून आंघोळच करतो. या ते. हा, चला. आता काय येतं? डॉक्टर, काय लावलंस तू हे? मेंदू घाण टाकलास?
काय झालं सारखं उठसूट माझ्यावर भडकत असतात नुसते केस खराब करू मग नका काय करू मंग्याला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करायची काही गरज होती हा सगळ्या गावाला ओरडून सांगेल तू तुला माहिती ना डिंपल आपण कामं कशी करतो ते झालं अख्ख्या गावाला जाऊन ओरडून नाही सांगितलंय मी फक्त त्या मंग्याला सांगितलं गावात कुत्रा तरी ओळखतंय का मला सगळी माहिती कशी काढणार होती म्या आणि त्यात तो मंग्या ना माझा आशिक आहे म्हणून त्यांनी एवढी सगळी माहिती काढली ती पण फुकटात कळलं हे तू आणि तुझ्या आशिक तिकडे गोंधळ घाला यांच्यामुळे माझ्या अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे सगळ्यांना संपविना आणि सगळ्यांना ठीक आहे नाही सांगत हा त्यांना काम पण हे काम करण्यासाठी ना पैसे लागतात चला पैसे द्या चला नाहीयेत पैसे माझ्याकडे जा काय म्हणालात पैसे नाहीयेत माझ्याकडे किती खोटं बोलायला लाजा जरा स्वतःला तरी काल रात्री तुमची ती लाली पिली तुम्हाला सांगत नव्हती आपल्याकडे पैसे आहे ते खर्च करा सांगत होती ना तुम्हाला काय वाटलं मला काहीच माहित नसतं या डिंपलची नजर आणि कान सगळीकडे असतात कळलं ना चला पैसे काढा अहो मी काय म्हणते एवढ्या गरमीत काम करत बसता एवढे पैसे तुमच्याकडे एखादा कूलर का नाही घेऊन टाकत दुकानात अहो ते पैसे असे वाया घालवायला घेतलेत का हा कूलर घ्यायला असं केवढा पैसा लागतो काय करणार एवढ्या पैशांचं तुम्ही चला पैसे द्या मला तुम्ही जेवढं कमवले आहेत ना त्यातलं 50,000 रुपये द्या मला शॉपिंगला जायचं सर का पर माझा मेकअप सगळा खराब केला केस खराब केलेत या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुला शॉपिंग सुचते टिंपल झालं पैशाचा विषय काढला का आमचं डॉक्टर लागलं रडायला अहो कधीतरी ही चिंदीगिरी सोडा की आता त्या पोरीला पटवायचं म्हटलं तिच्या लेवलचं वागायला नको तिच्यासारखं राहायला नको त्यासाठी पैसे नाही लागत का आपलं काय झालं का माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत अहो आता एवढा बकरा आपल्या हाती लागलाय त्याला बळी द्यायचा म्हटल्यावर मी तुमची मदत करणार आहे ना त्यासाठी पैसे नाही लागणार एवढं सगळं पैसे कुठून आणायचं म्या तुम्ही मला मदत करायला पाहिजे डॉक्टर आणि हा विचार करा ना त्या पोरीचा बाप काय सोन्याचा व्यापारी किती पैसा असतील तिच्याकडं ह्या 50,000साठी रडताय व्हय तुम्ही ते मला काय माहिती नाही मला 50,000 रुपये द्या देताय ना का आणखी बोलू म्या हो पोटभर जेवलात ना बास्का तुम्ही जेवण केलंय म्हणजे पोट भरत जेवण केलंय छोटे काय झालं सुधाकरचा अजून काही पत्त्या नाही बाबा पण हिथं हाय का लोकांना काही त्याचं मग स्वतःच खाल्लं पिल्लं पसरायची तयारी चालली आहे पण हिथं मला सुद्धा कवा घरी येतो कवा नाही खातो का पितो का काय करतो काय नाही कोणाला सुधीक त्याची काळजी नाही बरं का फोनही उचलना झालाय तो बाई बसला असेल पोलीस स्टेशन मधले पुरावे गोळा करत काय करावं आता